दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आहे। सरकार पाडण्यासाठी आपच्या आमदारांना भाजपने विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता। याच प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। यामुळे केलेल्या दाव्यासंदर्भात पुरावे मागण्यासाठी पोलीस केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे समजते। अभिनेत्री प्रियांका चोप्रा व पती निक जोनसला आपले आलिशान घर सोडावे लागले आहे। ते अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये आपल्या मुलीसह राहत होते, पण त्यांच्या घरात पाणी गळती होत असून पाण्यामुळे बुरशी झाली आहे। त्यामुळे बुरशी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, म्हणून त्यांनी घराची दुरुस्ती होईपर्यंत घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे। हे घर त्यांनी 5 वर्षांपूर्वी $20 मिलियन मध्ये खरेदी केले होते। ठाणे ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे लोकलसह एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहे। मुलुंड स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी रात्री 11:30 ते पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। रात्री 11:05 ला सुटणारी SMT लोकल रद्द करण्यात आली आहे, तर अनेक एक्सप्रेस रेल्वे गाड्या इतर मार्गावर वळवण्यात आल्या आहेत। अंतरिम बजेटमध्ये काल महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 2024-25 वर्षासाठी तब्बल 15,554 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती आहे। याची नोंद रेल्वेद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पिंक बुकमध्ये करण्यात आली आहे। रेल्वे विकासासाठी महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे म्हटले जात आहे। यातून महाराष्ट्रात रेल्वेची नवीन लाईन टाकणे, गेज परिवर्तन, दुसरी तिसरी लाईन टाकण्याचे कामे मार्गी लागतील। JMM पक्षाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। रांची येथील राजभवनात हा सोहळा पार पडला। ते राज्याचे 12वे मुख्यमंत्री बनले आहेत। झारखंडमध्ये 23 वर्षात 11 वेळा मुख्यमंत्री बदलले आहेत, ज्यामध्ये फक्त रघुवर दास यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे। हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि त्यांना ईडीने अटक केल्यानंतर 2 दिवसांनी हा सोहळा झाला। अभिनेत्री रकुल प्रीत आणि निर्माता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत। 21 फेब्रुवारीला दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार आहे। यानंतर 22 फेब्रुवारीला मुंबईत भव्य रिसेप्शन आहे। बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील अनेक दिग्गज या रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत। अलीकडेच PM मोदींनी देशात सेलिब्रेशन करण्याचे आवाहन केले होते। त्यानंतर या जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंगचे स्थान बदलले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जवळचे अंधुक दिसू लागल्याने त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी कालचे सर्व कार्यक्रम रद्द करत शस्त्रक्रिया करून घेतली आहे। ठाण्यातील माजीवाडा येथील रुग्णालयात सकाळी 9 वाजता प्रख्यात डॉक्टरांकडून मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे। यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे। प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे। तिच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे। पूनमची एकूण संपत्ती जवळपास $7 दशलक्ष म्हणजेच 52 कोटी रुपये इतकी आहे। मुंबईतील वांद्रे परिसरात तिचा आलिशान अपार्टमेंट आहे। या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे। याशिवाय तिच्याकडे लक्झरी कार सुद्धा आहेत। तिच्याकडे असलेल्या BMW 5 सिरीजमधील सेडान कारची किंमत जवळपास 55 लाख रुपये आहे। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 31,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। बावची येथील एका शेतकऱ्याने बाजार समितीचे हळद विक्रीसाठी आणली होती। यावेळी बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते हळदीच्या सौद्याचा शुभारंभ करण्यात आला, तर पहिल्याच सौद्याला हळदीला चक्क 31,000चा विक्रमी दर मिळाला। यामुळे शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला आहे। ही हळद राजपुरी जातीचे आहे। सुपरस्टार अभिनेता थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे। त्याने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे। तमिलागा वेत्री कझगम असे त्याच्या पार्टीचे नाव आहे। पक्षाची नोंदणी ECI कडे करण्यात आली आहे। मी नम्रपणे सांगतो की पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारिणीने 2024च्या लोकसभा निवडणुकीत न लढण्याचा किंवा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्याने सांगितले।
मुंबई महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी झाले। त्यानंतर त्यांनी मोठे विधान केले आहे। देशात इंडिया आघाडी संपली असल्याचे ते म्हणाले। तसेच आज झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेत आम्ही समान किमान कार्यक्रमावर चर्चा केली। त्यातील काही मुद्द्यांवर आज चर्चा झाली असून उर्वरित मुद्द्यांवर लवकरच चर्चा होणार आहे, असेही ते म्हणाले। 2002 साली झालेल्या गुजरातमधील गोध्रा प्रकरणावर भाष्य करणाऱ्या MK शिवाक्ष दिग्दर्शित गोध्रा चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे। गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेसला लागलेली आग हा अपघात होता की कट, हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। यामध्ये रणबीर शौरी आणि पंकज जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत। यात रणबीरने एका वकिलाची भूमिका साकारली आहे। हा चित्रपट येत्या 1 मार्च रोजी रिलीज होईल। प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे। त्यानंतर अनेकांना धक्काच बसला। त्यातच पूनम पांडे हिचे निधन झाल्याची बातमी अनेकांना अफवा वाटत आहे, तर विश्वासच बसत नाही की ती आपल्यात नाही, असे काही जण म्हणत आहेत। गर्भाशयातील कॅन्सरमुळे तिचे निधन झाल्याचे समोर आले आहे। पूनम पांडे ही लोकप्रिय अभिनेत्री होती। ती काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहायची। भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे। आपली तुलना महेंद्रसिंह धोनी सोबत होत होती। तो महान खेळाडू आहे। त्याच्याबरोबर तुलना होत असल्याने माझ्यावर खूप तणाव होतो। अनेक वेळा रूममध्ये जाऊन खूप रडायचो। धोनी आपल्यासाठी काय आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही, असे तो म्हणाला। तसेच ऋषभ पंत त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याबद्दल बोलताना भावुक झाला होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मोठे विधान केले। मराठा आरक्षणाच्या लढ्यात आरक्षणाची मागणी सोडून सगळ्या मागण्या मान्य झाल्या। जरांगे पाटील यांना मी भेटलो होतो तेव्हा सांगितले होते, हा विषय तांत्रिक आहे, कायदेशीर अनेक अडचणी आहेत। जरांगे पाटलांनी त्या दिवशी वाशीत विजयोत्सव साजरा केला। कशाचा विजयोत्सव? जर विजय मिळाला आहे मग आता परत उपोषणाला का बसता, असे ठाकरे म्हणाले। झारखंडच्या चंपाई सोरेन सरकारने म्हटले आहे की 5 फेब्रुवारीला सभागृहात फ्लोअर टेस्ट घेतली जाईल। झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 5 फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान सर्व आमदारांना हैदराबाद येथे नेण्यात आले आहे। मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा मिळणार आहे। राज्याच्या गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांच्या अवतीभोवती 24 तास पोलीस असणार आहे। 2 सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती देण्यात आली आहे। दरम्यान यासाठी मराठा समाजाने मागणी केली होती। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत। नुकत्याच त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या। मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेचा आवाका 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आला आहे। नेमकी ही योजना काय आहे ते पाहूया। महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी ही योजना असून याद्वारे घेण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेत व्यवसायाबाबत प्रशिक्षण दिले जाते। तसेच उद्योजकता, उद्योग, शिक्षण व इतर गरजांसाठी छोटी कर्जे दिली जातात। तर डिजिटल प्लॅटफॉर्म वापरांसंदर्भात माहिती दिली जाते। उद्धव ठाकरे यांची काल रायगडच्या माणगाव येथे सभा पार पडली। यावेळी त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली। आमचा पक्ष दुसऱ्यांना देण्याचा त्यांना अधिकार नाही, निवडणूक आयोगाला देखील नाही। आम्ही निवडणूक आयोगाचं नाव बदलू, उद्यापासून निवडणूक आयोगाचं नाव धोंडू असं बोलू। ये धोंडू, तुझ्याकडे पुरावे नाहीत, तुझं नाव धोंडू, असे ते म्हणाले। जनतेच्या न्यायालयात जाऊन ठरवू शिवसेना कोणाची, असेही ते म्हणाले। कर्नाटकातील काँग्रेस खासदार आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांचे बंधू DK सुरेश यांच्या वेगळ्या राष्ट्राची मागणी या टिप्पणीबद्दल भाजपने निषेध केला आहे। तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली। ही टिप्पणी म्हणजे भारतीय राज्यघटना आणि त्याचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे, असेही ते म्हणाले।